नमस्कार, मी ऋतू शिंगटे. आपणा सर्वांना 1 मे आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. या मार्गिकेमुळे घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगाने होणार आहे. 66व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिमाखात पार पडला. राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असून विविध पथकांच्या संचलनाने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. मे महिन्याची सुट्टी आणि जोडून आलेल्या शनिवार रविवारमुळे गोवा महामार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने घरांच्या किमतीत 7.5% कपात केली असून 14 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. सातारा जिल्ह्यात आज 1 मे पासून 16व्या डिजिटल जनगणनेला सुरुवात झाली आहे. प्रगणकांनी गृहभेटी देऊन माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे. महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा परिसरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. वेण्णा लेक परिसरात नौका विहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. साताऱ्याच्या पूर्व भागात तापमानाचा पारा अधिक वाढल्याने रस्ते ओस पडले आहेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी शासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांनी रथयात्रा काढून बौद्ध पौर्णिमा साजरी केली. महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकवृत्त.